नमस्कार. डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेल्या आणि महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ या संस्थेने प्रकाशित केलेल्या भाषा सौष्ठव या पुस्तकातलं 5वं प्रकरण मी वंदना उकिडवे वाचत आहे. अरण्यरुदन. 1947च्या भारताच्या फाळणीत संपूर्ण सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. त्यामुळे काही लाख सिंधी भाषिक हिंदू धर्मीय माणसं विस्थापित झाली. निराश्रित जनता निर्वासित म्हणून भारतात आश्रयाला आली. हे हिंदू निर्वासित सिंधमधून बाहेर पडल्यावर स्वाभाविकपणे मुख्यतः सिंधला लागून असलेल्या जवळच्याच राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आले आणि हळूहळू त्यातले बहुसंख्य सिंधी होते तिथेच स्थिरावले. त्या काळी गुजरात आणि महाराष्ट्र यांचा एकच मुंबई इलाखा होता. अख्खा सिंध प्रांत मुंबई इलाख्याचा भाग होता. त्या काळात सरकारी नोकरांची बदली सहजपणे कराची, हैदराबाद, सक्कर, शिकारपूर वगैरे ठिकाणी होत असे. लोकही न कुरकुरता सहजपणे तिकडे जात असत. अगदी सुरुवातीच्या काळात या सिंधी निर्वासितांनी त्यांच्यातल्या जाणत्यांनी आपल्या शाळकरी वयाच्या मुलांसाठी सिंधमध्ये होत्या तशाच म्हणजे सिंधी माध्यमाच्या शाळा काढल्या. हे स्वाभाविकच होतं. पण बदलत्या परिस्थितीत सिंधी माणसांबरोबर त्या सिंधी माध्यमाच्या शाळाही झपाट्याने बदलल्या. 1960च्या दशकात राजस्थान आणि मध्य प्रदेशात असलेल्या सिंधी माध्यमाच्या शाळा रातोरात सहजपणे हिंदी झाल्या. नाहीतरी हिंदी सिंधीत असा कितीसा फरक आहे. तिकडे गुजरातेत आणि महाराष्ट्रात बहुसंख्य सिंधी मुलं इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जाऊ लागली. या बदलाचा तत्काल झालेला दृश्य परिणाम म्हणजे पश्चिम भारतातल्या सिंधी माध्यमाच्या शाळा ओस पडल्या आणि संपुष्टात आल्या. सिंधी कुटुंबांमध्ये आधुनिकीकरण होऊन सिंधी भाषा ही केवळ वयस्क लोकांची बोलीभाषा ठरली आणि तेवढीच उरली. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात त्याप्रमाणे भारतभरातल्या सिंधी विद्वानांनी सिंधी भाषेच्या लेखनासाठी सातत्याने अरबी लिपीचाच म्हणजे अरेबिक सिंधीचा अट्टाहास केल्यामुळं सिंध्यांची तरुण पिढी स्वभाषेला कायमची दुरावली. अर्थात त्याचं दुःख इंग्लिश माध्यमातून शिकलेल्या सिंधी तरुणांना मुळीच झालं नाही आणि तसेच ते तथाकथित सिंधी बुद्धिवाद्यांनाही झालं नाही. ते तर देवनागरी लिपीतल्या सिंधीला सिंधी भाषा म्हणून मानायलाच तयार नसतात. देवनागरी लिपीत छापलेल्या सिंधी पुस्तकांचा साहित्य अकादमी, सिंधी अकादमी वगैरे कोणतीही संस्था कोणत्याही बक्षिसासाठी विचारसुद्धा करत नाही. असा खुद्द सरकारी नियमच आहे. या लिपीच्या प्रश्नात भारत सरकारनेही अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत अक्षम्य दुर्लक्षच केलेलं आहे. मोदी सरकारने आता तरी पाकदार्जिण्या सिंधी विद्वानांना तातडीने सरळ करण्याची गरज आहे. अशा चमत्कारिक आणि अवघड परिस्थितीत प्राध्यापक लक्ष्मण हरद्वाणी यांनी इंग्लिश सिंधी असा शब्दकोश तयार करून प्रकाशित केला आणि आता ते सिंधी इंग्लिश असा शब्दकोश तयार करत आहेत. यथावकाश तो तयार होऊन प्रकाशित होईलच यात काही शंका नाही. कारण प्राध्यापक हरद्वाणींचा काम करण्याचा आणि ते स्वखर्चाने विनाविलंब प्रकाशित करण्याचा तसंच स्वखर्चाने वितरित करण्याचा उत्साह अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करायलाच हवं. कौतुक, अभिनंदन, पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार वगैरे सर्व ठीक आहे. पण या निव्वळ वरवरच्या शोभेच्या दिखाऊ गोष्टी आहेत. औपचारिकतेपलीकडे त्यांच्या या कोशकार्याच्या कामाचं मूल्य काही आहे का? काय आहे?
भारतातल्या आजच्या सिंधी समाजात सिंधी भाषेचा वापरच जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. संपुष्टात कसला? खरं तर तो संपलेलाच आहे. ज्ञानभाषा म्हणून तो सोडाच, पण सिंध्यांची आपापसातली किमान पक्षी घरगुती संपर्काची भाषा म्हणूनही तिला काही फारसं स्थान उरलेलं दिसत नाही. अशा सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक परिस्थितीत सिंधी इंग्लिश किंवा इंग्लिश सिंधी असे शब्दकोश उघडून बघणार तरी कोण? आणि मुख्य म्हणजे कशासाठी? पण गंमत म्हणजे व्यवहारात मुळीच गरज नसली तरी सिंधीशी संबंधित वेळ प्रसंगी अगदी बादरायण संबंध जोडून शब्दकोशांची, वेगवेगळ्या कॉप्यांची निर्मिती मात्र होत असते. अशा कामांना भरघोस अनुदानं मिळतात. उत्तम कागदावर मुद्रित होतात, त्यांचे थाटामाटात प्रकाशन सोहळे होतात, मर्यादित वितरण होते. संपादक, लेखनिक, मुद्रक, वितरक सगळे खुश. सिंधीतल्या ललित साहित्याच्या प्रकारात फक्त अरबी लिपीत छापलेल्या सिंधी पुस्तकांनाच सढळ हस्ते मोठमोठी बक्षिसं वाटली जातात, हे आपण पाहिलंच. जेमतेम 24 ते 25 लाख लोकसंख्या असलेल्या सिंधी समाजाच्या साहित्याच्या व्यवहारासाठी केंद्र सरकार दरवर्षी सुमारे 40 कोटी रुपये देतं. इतर संस्था आणि अन्य राज्यांची सरकारं देतात त्या रकमा वेगळ्याच. पण अल्पसंख्य म्हणून विशेष अधिकार असल्यामुळे सिंधी समाजासाठी भारतात ही बक्षिसं, अनुदानं, गौरव होणं वगैरे अपरिहार्यच आहे. अशा परिस्थितीत सिंध्यांच्या नव्या पिढीनं आपल्या परिसरातली हिंदी, गुजराती किंवा मराठी भाषा आत्मसात करणं केवळ शहाणपणाचंच नाही तर स्वाभाविकही आहे. पण सिंध्यांनी हिंदी भाषिक प्रदेशात जरी हिंदी स्वीकारलेली असली तरी त्यांनी इतरत्र कुठलीही भाषा स्वीकारल्याचं फारसं दिसत नाही. या परिस्थितीत त्यांची स्वतःची सिंधीही त्यांच्या जीवनात दुर्लक्षितच झाली आहे. सिंधी भाषिक विचारवंतांनी सिंधी भाषिकांचे हे जे काही होत आहे त्याबद्दल उगाचच हळहळत बसू नये. सिंधी का शिकावी याची 4 कारणं शोधून काढून सर्वांना सांगावीत. सिंधी भाषा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करावा. हे काम सोपं नाही, पण अशक्यही नाही. त्यासाठी कठोर परिश्रम मात्र करावे लागतील. पण असं काही घडवता आलं तरच सिंधी भाषा भारतात टिकेल. आणि तसं झालं तरच प्राध्यापक हरद्वाणी, प्राध्यापक लेखवाणी सारख्यांनी केलेल्या सिंधीतल्या ढिगभर शब्दकोशांचा उपयोग होईल. भारतातल्या सिंधी भाषिकांसमोर खरं तर आणखी एक चांगला आणि खूप सोपा पर्याय आहे, ज्याचा विचार त्यांनी आजपर्यंत केलेला नाही. भारतातले सिंधी आता कधीही पुन्हा सिंध प्रांतात परत जाणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग भारतातल्या सिंधी भाषिकांनी आता अत्यंत प्रामाणिकपणे, मनःपूर्वक स्थानिक होऊन जाणं. सिंधी बांधव या स्वाभाविक हितकारी पर्यायाचा विचार मनःपूर्वक करतील का? धन्यवाद. नमस्कार.